दूध भुकटीवरचं आयात शुल्क कमी केल्याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। या विरोधात दूध उत्पादक शेतकरी आजपासून आंदोलन करताय। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात हजारो टन दूध पावडर शिल्लक आहे। अशातच केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून हजारो टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिली आहे। हा निर्णय दूध संघ आणि उत्पादकांचं कंबरड मोडणारा ठरणार आहे। कृषी मालाला हमीभाव आणि दुधाला वाढीव दर देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी आहे, अशी भावना उत्पादकांनी व्यक्त केली आहे। राज्यात 20,000 टन दूध पावडर शिल्लक आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आपण जाणून घेतोय। केंद्राकडून आयात शुल्क कमी करून आयात करण्याची परवानगी देखील दिली। दूध पावडरचा दर सध्या 205 ते 230 रुपये प्रति किलो इतका आहे। 250 ते 280 रुपये प्रति किलोचा दर मिळावा ही मागणी शेतकरी करतायत। दुधाला 40 रुपये प्रति लिटरचा दर मिळण्याची सुद्धा मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। उद्या दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक सुद्धा होणार आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। अगोदरच मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही 15,000 टन दुधाची पावडर का आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाहीये। दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा। देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशा प्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत। दुधाच्या पावडरीच्या निर्यातीला अनुदान देऊन निर्यात करणं, पण इथं झालं उलट। केंद्र सरकारनं 26 तारखेला एक अध्यादेश काढून जवळपास 10,000 लिटर दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा आत्मघातकी आहे। हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय आहे।